त्याला आता यशला काय होतंय कळून चुकलं होतं की तो पूजाला मिस करतोय. त्यालाही हसू आले आणि त्याला चिडवायला चालू केलं. आज कशी झाली भेट? काय बोलले तुम्ही? असं मुद्दाम विचारू लागला. त्याला गुदगुल्या करू लागला. यशने त्याला एक फटका मारला. तुला काय करायचं? झोप शांत म्हणून कुशी बदलून झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आवरून पूजाचे मामा आणि आजोबा गावी निघून गेले. बाबांनी सगळ्या पाहुण्यांना नातेवाईकांना फोन करून पूजाचे लग्न जमले, सुपारी फोडली असं सांगायला लागले. काही जण खुश झाले तर काही जण नाराज झाले. असं कसं अचानक सुपारी फोडली? काही कल्पना पण दिली नाही. कार्यक्रम झाल्यावर सांगताय, आम्हाला बोलवलं पण नाही. एकटा 100 प्रश्न करायला लागले. बाबांनी त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं. आम्हाला पण वाटलं नव्हतं लगेच जमेल, म्हणून फक्त बघून जातील असं वाटलं. पण त्यांनी लगेच सुपारी धरली. केली मग गडबड. वेळीच नाही मिळाली. आपली पूजा त्यांना खूप आवडली. हा मुलगाही चांगला आहे. घरची पण चांगली आहे. पूजा सुखी होईल. बाकी काय म्हणजे काय, आपल्याला काय पाहिजे? बाबांच्या अशा बोलण्याने पाहुणे खुश झाले. झालं ते चांगलंच झालं असे म्हणाले. बाबाही मग त्यांना पत्रिका द्यायला येतो. 1 महिन्यानंतर मुहूर्त आहे. आपल्याकडेच लग्न आहे. घरचं कार्य सगळ्यांनी या सांगितलं. बाबांनी आत्याला फोन केला. तेव्हा मात्र कधी विचार पण केला नव्हता ते घडलं. कोणाच्या काय मनात काय चालेल असतं, कधी समोर येईल काय सांगता येत नाही. आत्याला जेव्हा बाबांनी लग्न जमले सांगितले तेव्हा आत्या जवळ बाबांवर ओरडलीच. असं कसं तू लग्न जमू शकतो? जरा पण विचारपूस कल्पना दिली नाही. बाबांची मोठी बहीण होती. तिची इच्छा होती पूजाला सून करून घ्यायची. तिने तसं बाबांना सांगितलं पण होतं, पण बाबांनी अजून तिला पुढे शिकायचं आहे, आत्ताच लग्न काही विचार नाही, बघू पुढच्या असं काही म्हणून नाही सांगितलं होतं. बाबांनी दुसरीकडे तिला न सांगता लग्न जमवले म्हणून खूप राग आला होता. तिने बाबाबरोबर खूप भांडण केलं. हे ठरलं लग्न मोड आणि माझ्या मुलाबरोबर लावून दे. असं काही केलं तर तुझा माझा यापुढे काही संबंध नाही असं सांगितलं. आत्याच्या बोलण्याने बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता काय करायचं काही सुचत नव्हतं. आत्या मोठी होती त्यामुळे तिला जास्त बोलता येत नव्हतं. न कळत का होईना बाबांकडून चूक झाली होती. त्याचा परिणाम लग्नावर होता. आत्याला पूजाच्या आजीने आईने सर्वतोपरी समजण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. ती ऐकायला तयारच नव्हती. आत्याने खूप सुनावलं सगळ्यांना. मला अंधारात ठेवलं, फसवलं, माझ्याशी खोटं बोलला, शिकायचं अजून म्हणाला. काय कमी होतं माझ्या पोरीला? काय कमी केलं असतं तुझ्या पोरीला? एकुलती एक आहे. माझी पण भाची होती ना. पहिल्यापासूनच लाडात वाढवलं. माझ्या सोन्यासारखा मुलगा दिसला नाही तुला? मी काय होतं त्यात कमी की दुसऱ्या कोणाबरोबर लग्न जमवलं? असं कसं करू शकाल तू? परस्पर सगळं ठरवून मोकळा झाला. सांगायचं कर्तव्य नाही समजलंस. खूप चिडली होती. कोणाचं ऐकण्याच्या कोणत्याही मनस्थितीत नव्हती. तिच्या अशा वागण्यानं बाबाची तब्येत बिघडली. बाबांची बीपी घसरला. घाम फुटला. त्यांना काही सुचत नव्हते. आईने पटकन भावाला सोबत घेऊन जवळच असलेल्या फॅमिली डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने चेक केलं आणि ॲडमिट करायला लगेच सांगितलं. बीपी खूप वाढलाय. सलाईन लावलं की बरे होतील लवकर. आईने पटकन लावा म्हणून सांगितलं. आम्ही थांबलो इथंच. काय लागेल ते करा. लवकरच बरं वाटावं. डॉक्टरही हो म्हणाले आणि बाबांना IV लावलं. काही इंजेक्शन सोडली. औषधांची चिठ्ठी लिहून दिली. ही आणा सांगितले. पूजा मात्र खूप खचून गेली होती. पूर्ती कोलमडली होती. काय झालं अचानक? आनंदावर विरजण पडले. होत्याचं नव्हतं झालं. तिच्या लग्न जमल्यामुळे आत्याच्या आणि बाबाच्या बहीण भावाच्या नात्यावर परिणाम झाला होता. नातं संपुष्टात आले होते. आता काय होईल म्हणून रडत बसली होती. पूजाचा भाऊ तर आत्याच्या अशा वागण्याने खूपच चिडला होता. आमची मर्जी, आम्ही कुठे लग्न करायचं, कुठे मुलीला द्यायचे आम्ही ठरवणार. प्रत्येकाचे ठरवणे काय संबंध आहे? त्याचाही पारा चढला होता. ऐकून घेतो म्हणून कोणी बोलायचं का आता? आई आणि आजी पण काळजीत होत्या. काय करायचं? कोणाची बाजू घ्यायची? कोणाला समजून सांगायचं? काहीच त्या दोघींना समजत नव्हतं. बाबांना आता बरं वाटत होतं, पण टेन्शन काही केल्या कमी होत नव्हतं. काय करावं काही कळत नव्हते. कोणाची बाजू घ्यायची हा मोठा प्रश्न होता. बहिणीचा विचार करावा तर पाहुण्यांना काय सांगायचं आणि मुलीचा विचार केला तर बहीण कायमची दुरावणार होती. काय करावं काही सुचेना. घरात सगळे टेन्शनमध्ये होते. अशातच लक्ष लागत नव्हते. आनंदावर मिठाचा खडा पडला होता. पूजा आज खूप खुश असते. सकाळपासून सगळ्यांचे मेसेज आणि फोन चालू होते. कारण ही तसंच खास होतं. आज पूजाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असतो. अरे पण असं कसं? अजून लग्नाचा तपास पण नाही. आता तर काय लग्नाचा वाढदिवस? बापरे, कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय ना. चला तर बघू नक्की काय झालं.
हो, पूजाच्या आणि यशच्या लग्नाला वर्ष झालं होतं. त्यामुळे सगळे त्यांना विश करायला फोन करत होते. आजच्या दिवशी त्यांच्यासाठी खूप खास होता. ते दोघंही खूप आनंदात होते. दोघेही खूप एकमेकांच्या बरोबर खुश होते. त्यांचा संसार छान चालला होता. एकमेकांना समजून घेत संसार फुलत होता. घरातल्या सगळ्यांनी आज हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. सगळ्या पाहुण्यांना, बाकी सगळ्या घरातल्यांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना बोलवलं होतं. पूजेचे आई-बाबा, भाऊ, आजी पण येणार होते. आजचा दिवस सगळ्यांसाठीच आनंदाचा होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं कसं झालं? पूजा आणि यशचे लग्न कसे झाले? ते माहीत होण्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल. चला तर मग काय झालं बघू. आत्या पूजाचं लग्न दुसरीकडे जमलं म्हणून बरोबर खूप भांडली होती. बाबाही खूप काळजीत होते. काय करावं ना काही समजत नव्हते. घरात सगळेच काळजीत होते. कोणाचं लक्ष कशात लागत नव्हते. बाबाचा फोन वाजतो. आत्याच्या मुलाचा फोन होता. हा बोल राघव, कसा आहे? बाबांनी विचारलं. मी ठीक आहे मामा, तुम्ही कसे आहात? राघवने विचारलं. बाबा, मी ठीकच होतो, पण तुझ्या आईने जे काही चालू आहे त्यामुळे काहीच ठीक नाही बघ. तू का फोन केला असं अचानक? राघव, सॉरी मामा, तुम्हाला त्रास झाला त्यासाठी तुम्हाला फोन केला. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण कसं सांगू तेच समजेना. बाबा, अरे एवढा काय विचार करतोस? बोल, तू काय बोलायचे आहे ते. राघव, मामा, मला पूजाबरोबर लग्न नाही करायचं. बाबा, काय चालू आहे काही समजेना. मला तर तू नको म्हणतोय आणि तुझी आई नको तसलं बोलते मला लग्न जमवलं म्हणून. राघव, मामा, माझं म्हणणं काय आहे ते तरी बघा. माझं एका मुलीवर प्रेम आहे. गेली 2 वर्षापासून आमचं आईला माहीत नाही याबद्दल. मी पुण्याला जॉब लागलो त्यामुळे माझी आणि नीलमची ओळख झाली. आधी मित्र होतो, परत प्रेमात पडलो. खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर. लग्न पण करणार आहोत आम्ही लवकर. बाबा, अरे पण हे सगळं आईला सांगायला हवं होतं ना. तिने नकार दिला नसता. तू एकटाच आहे तिला. तुझ्या मनाविरुद्ध काही नाही करणार ती. राघव, मामा, तिचा स्वभाव माहीत आहे ना. तुम्हाला कसं सांगणार, भीती वाटत होती. पण अचानक पूजाचं लग्न जमलं म्हणून ती खूप चिडली आणि माझं आणि तिचं लग्न लावायला निघाली. काय करावं काही सुचेना म्हणून ठरलं तुम्हाला सगळं सांगावं, म्हणून समजून घ्याल म्हणून फोन केला. बाबा, बरं मग आता काय करायचं ठरवलं आहेस? राघव, मी नीलम बरोबर लग्न करायचं ठरवलं आहे. ते लवकरात लवकर. नीलम पण असंच करू म्हणत आहे. बाबा, राघव, आईला सांग बघ काय म्हणत आहे. सगळे विचार करा. नीलमच्या घरच्यांना बोला आणि ठरवा. मी आहेच तुझ्या पाठीशी. राघव, बरं म्हणून फोन ठेवतो. बाबा घरात फोनवर काय बोलत झालं ते सगळ्यांना सांगतात. जरा थोडं निवांत झाल्यासारखं वाटत होतं. आई आणि सगळेच खुश होतात. बरं झालं, आपला प्रॉब्लेम दूर झाला. आता सगळीच काळजी मिटली. आता काय पूजाच्या लग्नात अडचण नाही. लगेच असे खुश होऊन नाही चालणार. अजून त्याने घरी सांगितलं नाही. सांगितल्यावर काय होईल काय माहीत. बाबा काळजीच्या स्वरात म्हणाले. आई ताई होच म्हणतील. एकुलती एक मुलगा आहे आणि त्याला आवडलेली मुलगी बघितल्या म्हटल्यावर त्यांना एवढ्या पण वाईट नाही. त्याचा विचार करतील. आजी, काय आजकालची पोरं. राघव असा करेल वाटलं पण नाही मला. असू, ज्याचा विचार त्याला करायचा चांगले आहे. बाबा, अगं आजकाल असंच चालू आहे. जाऊ दे, दोघं खुश राहिले म्हणजे बरं. बाकी काय पाहिजे आपल्याला. राघव, आई, बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा, बोल, काय बोलायचे? आत्या, काय चालू आहे? मला 2 दिवस झाले तू शांत आहेस. तुला पूजाबरोबर लग्न नाही करायचं का ते सांगायचं. मला पूजाबरोबर लग्न करायचं. माझं एक मुलीवर प्रेम आहे. पुण्याला आम्ही एकत्र काम करतो. जॉबला लागल्यावर आमची ओळख झाली आणि प्रेमात पडलो. घरी तिने सांगितले आहे. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला भेटायचं आहे त्यांना. त्याने सगळं एका दमात सांगून टाकलं. बाकीच्यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे झाले होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. बाबा, सगळं ठरवलं आहेस तू तर आम्ही काय बोलणार? तुला अडवण्यात तर काय अर्थच आहे? बोलावं मग पाहुण्यांना भेटायला. आत्या मात्र रागावली होती. तिच्याकडे बघूनच समजत होते की काहीच बोलली नाही. राघव तिच्या जवळ जाऊन माफी मागतो आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करतो. मुलगा एवढा डोळ्यात पाणी आणून विचारतोय म्हणल्यावर कोणती आई नाही म्हणेन. ठीक आहे म्हणाली. बोलव त्यांना आणि ठरव. राघव, एकदा तरी बोलायचं होतं रे मला. तुझ्यासाठी मामाला किती बोलले रे. मला अपराध्यासारखे वाटले आहे. राघव, तू नको काळजी करू. मामाशी मी बोललो आणि तू पण फोन करून माफी माग सगळ्यांची. ठीक आहे, आत्या बाबांना फोन करते. आत्या
कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलू कळत नाही मला. माझ्याच मुलाने मला अंधारात ठेवले. माझी फक्त एकच इच्छा होती की म्हणजे पूजाला सून करून घ्यायची. पोरगी खूप गुणी आहे रे. दुसरे कसले सासर मिळतंय. तिला त्रास होऊ नये सासरे एवढंच वाटत होतं. म्हणून मला सून म्हणून पाहिजे होती. पूजा, मी तिच्या काळजीपोटीच विचार केला. खूप बोल रे तुला. मला माफ कर भाऊ. बाबा, अगं तुझी काळजी समजू शकतो नक्कीच, पण तू नको एवढी काळजी करूस. आम्ही भेटलो आहे सगळ्या तिच्या घरच्यांना. खूप चांगली मंडळी आहे. सुखी राहतील पोरं आपली आणि जाऊ खूप छान आहे. तुझं रागवण ही साहजिक आहे आणि माफी मागू नकोस ग. माझी मोठी बहीण आहेस तेवढा तर तुला हक्क आहे. माझी मुलगी तुझीही आहेच. असं बोलून दोघं भाऊक होतात आणि फोन ठेवतात. नीलमच्या घरचे राघवच्या घरी येतात. लग्नाची बोलणी होते आणि रजिस्टर लग्न करायचं ठरवतात आणि पूजा मोठी करून आणि सगळ्या पाहुण्यांना बोलवू असं ठरवते. 8 दिवसात लग्न होत. राघवने आधीच वकिलाशी सगळं बोलून सगळं ठरवलं होतं. पूजाही छान पार पार सांगते. सगळे त्याच्या लग्न झाल्याने खुश होतात. सगळ्यात जास्त पूजा आणि तिच्या घरचे खुश होतात. आता सगळ्यांना पूजाच्या लग्नाचे वेध लागले होते. पूजाने आज छान पेठे नेसून फ्रेंच रोल घातलेला होता. मस्त पार्लरमध्ये जाऊन मेकअप केलेला असतो. खूप छान तयार झालेली असते. यश पण काय कमी दिसत नव्हता. पिंक कलरचा कुर्ता घातला होता. त्याच्यावर धोती टाईप पायजामा घातला होता. तोही आज खूप स्मार्ट दिसत होता. सगळे हॉलवर पोहोचले. सगळे बोलले मंडळी आपली घरच्यांनी बायकांनी दोघांना औक्षण केले आणि लवकर गोड बातमी द्या असं चिडवलं. त्यांच्यासाठी केक खूप छान आणला होता. पूजाला आवडणारा फ्लेवर होता, त्यामुळे मॅडम खूप खुश होत्या. दोघांनी केक कापला, एकमेकांना भरवला. घरातल्या मंडळींनीही त्यांना भरवलं. सगळ्यांनी त्यांना दोघांना भेटून आणलेली गिफ्ट दिले. फोटो काढले. सगळ्यांनी मिळून मजा केली. डान्स, गाणे विचारायलाच नको. खूप धमाल झाली. सगळे जेवण करून दोघांना भेटून निघून गेले. पूजाच्या बाबांना आज खूप आनंद झाला होता. आपली मुलगी खूप खुश आहे बघून त्यांना जाताना भरून आलं होतं. तेही सगळे पाहुण्यांना भेटून निघाले. एकुलती एक लेक होती. तिच्या लग्नाची स्वप्न सगळ्यांनी बघितली होती. धूमधडाक्यात लग्न करायचं हे आधीच ठरवलं होतं. सगळी हौस करायची. तिला काहीच कमी पडू द्यायचं नव्हते अशी तयारी चालू होती. पूजाचं लग्न जमलं खूप अचानक, त्यामुळे सगळ्या पाहुण्यांना येता आलं नाही. तिच्या आत्या मावश्या जरा नाराज झाल्या होत्या. केळवणाच्या निमित्ताने तिला 4-4 दिवस घेऊन जायला सगळेच मागे लागले होते. नक्की कुठं आधी जायचा मोठा प्रश्न होता. कोणाला नाराज करायचं नव्हतं. पूजाने आत्याकडे पहिलं जायचं ठरवलं. ती खूप लाडकी होती आत्याची आणि तिची आत्या आवडती. त्या दोघींचं छान पटायचं. आई पूजाला नेहमी आत्यावरच गेले असं टोमणा मारायची. आत्याने पूजाचे खूप लाड केले होते. ती म्हणेल ते करून खाऊ घातले होते. ती म्हणेल तसे तिला दिले. छान छान गिफ्ट दिले. लग्नानंतर उपयोगी पडतील अशा गोष्टी पण दिल्या आणि काही गोष्टी शिकवल्याही. लग्नानंतर कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं सगळं तिला शिकवलं होतं. ती छान समजून घेत होती. पूजा चांगले 5-6 दिवस राहून मावशीकडे गेली. तिथे तिला काहीच कमी केलं नाही. लग्नानंतर परत कधी यायला मिळतंय का नाही म्हणून तिला कुठे घेऊन कुठे नाही असं करत होते. आई बाबांनी तिला काय काय रुखवत द्यायचं त्याची तयारी सुरू केली. सगळी भांडी घेतली. तिला उपयोगी पडतील अशी सगळं घेतलं. शिवाय सोफा बेड घेतलं. लग्नात सगळा सेट असतो तो सगळा घेतला. कपाट तेवढं मोठं घ्या जरा. तिचे खूप कपडे असतात. आताचे आहेत पण लग्न झाल्यावर खूपच वाटतील. तिला आवरायला सोपं होईल बाबा, आई म्हणाली. तसं बाबांनी सगळ्यात मोठं कपाट घ्यायचं ठरवलं. अजून नवनवीन गोष्टी घेतल्या. लाडकी लेक असल्याने तिला काही पुढे मात्र त्रास व्हायला नको अशी इच्छा होती. थोडे दिवस राहून ती घरी आली. लग्नाची शॉपिंग कुठे करायची, पाहुण्यांनी आहेर आणल्यावर परत त्यांना काय गिफ्ट द्यायचं हे पूजाला ठरवायला सांगितले. पूजाला यशची खूप आठवण येत होती. फोनवर पण जास्त बोलणं झालं नसते. पाहुण्यांकडे असल्यामुळे तिला बोलताच येत नव्हते. त्यामुळे यश जरा नाराज झाला होता. त्याला तिच्याशी खूप बोलायचं असायचं आणि तिला काही बोलायला मिळतच नाही. त्याची कशी नाराजगी दूर करायची म्हणून ती विचार करत असतानाच एक कल्पना सुचते. शॉपिंग कुठे करायची हे तिला ठरवायला सांगितलं असतं बाबांनी. मग काय ती पुण्यातच करायची असं ठरवते. म्हणजे तिला भेटायला मिळेल. यश तसं ठरवून सगळ्यांना सांगते. मग पुण्याला कशाला जायला पाहिजे, इथंच करू की सगळी शॉपिंग. तुला काय पुण्याला जायची घाई झाली काय? भावाने मोठा टोमणा मारला. यावर सगळेच हसायला लागले. बाबा त्याला शांत बस बस रे, नको त्रास देऊ बोलून पूजा बाजू घेतली. पूजा मात्र तोंड फुगून बसली होती. तिला शॉपिंग काही पडलेली नसतं. तिला यशला भेटायला तेवढाच
तो विचार करत होती. आईला पटकन तीच म्हण, कारण पुण्यात मोठे होलसेल गोडाऊन आहेत, तिथे सगळीच खरेदी करता येईल असं बाबांनी सुचवते. ठीक आहे, आपण जाऊया पुण्याला. पाहुण्यांशी पण बोलून बघतो. मिळूनच खरेदी होईल. तुम्ही लिस्ट करायला घ्या. बाकी काय घ्यायचं म्हणजे एक दिवसात सगळं आवरून घेई. आई आजी लगेच लिस्ट करायला घेतात. आत्या मावशींना एक सारख्या साड्यांचे ठरवतात. बाकी मामी, त्यांच्या मुली, आत्याच्या मुली त्यांना एकसारख्या साड्या घ्यायचं ठरवतात. परत कोण रुसायला नको. पूजाला मात्र एक खूप आनंद होतो. तिला कधी एकदा यशची भेट होते असं झालेलं असतं. त्याला कधी बघते बोलते असं झालेलं असतं. बाबा आणि भाऊ लग्नासाठी हॉल बुक करायला जातात. डेकोरेशन कसं करावं, केटरिंग सगळं ठरवायचं. हे सगळं भाऊ खूप छान काम पार पाडत असतो. बाबांनाही त्याचा खूप कौतुक वाटते. लग्नपत्रिका पण तोच ठरवतो. लग्न 2 दिवसावर असते. आदल्या दिवशी पाहुण्यांची चांगलीच राहायची सोय व्हावी त्याची पुरेपूर काळजी घेतो. तशी सामानाची लिस्ट करून केटरिंगवाल्यांशी सगळं ठरवतो. घरी पण पाहुणे येतील आधीच राहायला म्हणून तशी सामानाची खरेदी करून लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी खरेदी करून घरी येतात. आईची लिस्ट झालेली असते. पूजाशी बोलून तिची लिस्ट तयार होते. उद्याच निघू पुण्याला असं आई बाबांना सुचवते. कपड्याची खरेदी झाल्यावर दागिन्यांची खरेदी पण बाकी आहे, हे बघावं लागेल. बाबाही जाऊन म्हणून तयार होतात. पाहुण्यांना फोन लावून तशी कल्पना पण देतात. तेही तयार होतात. दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून पूजा काही झोप लागत नाही. कधी एकदा सकाळ होते आणि जाते असं झालेलं असतं. यशला ती येणार असं सांगितलेलं असतं फोनवर. येणार नाही. आई बाबा येणार आहेत असं खोटंच सांगते. त्यामुळे तो खूप चिडलेला असतो. घरात तो कुठल्याही कारणावरून चिडचिड करत असतो. त्याला काय झालंय हे कोणाला समजत नाही. पूजाला मात्र त्याला सरप्राईज देऊन त्याची मज्जा घ्यायची असते. लवकरच सगळे पटापट आवरून सकाळी पुण्याला निघतात. तिच्या गावावरून पुण्याला कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. म्हणून बाबा खूप घाई करत होते. शेवटी शॉपिंग तीही लग्नाची, त्यामुळे पुढे वेळ मिळायला हवा होता. परत ते राहिलं म्हणायला नको. शेवटी हडपसर आणि सासवडच्या मध्येच कपड्यांचे मोठे मोठे होलसेल शोरूम आहेत. तिथे लग्नासाठी लागणारे प्रत्येक प्रकार बघायला मिळतात. तिथे जायचं ठरतं. पूजा बाबांना पाहुण्यांनी सांगितलेलं असतं. तिथे सगळी खरेदी करू म्हणजे 17 ठिकाणी फिरायला नको. बाबा गाडीत बसल्यावर पाहुण्यांना फोन करून निघाल्याचे सांगतात. तेही मग तिकडून निघतात. यशच्या घरापासून खूप वेळ लागणार होता ठरलेल्या ठिकाणी पोहोचायला. त्यामुळे वेळ निघाल्यावर वेळेत पोहोचायला हवे म्हणून तेही सगळे निघतात. पूजाने मुद्दाम यशला ती येणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे बिचाऱ्याचा मूड खराब होता. पूजा येणार नाही म्हणून यश नाराज असतो. तोही नको नको करत असतो. कामाची कारण देत असतो. पण त्याचं कोण ऐकत नाही. चलच म्हणून घेऊन जातात. त्याचा भाऊ मुद्दाम त्रास देत असतो. त्याला खूप मागे लागून नेतो. पूजाने आधीच दिराला कॉल करून येणार असल्याचे सांगितलं असतं आणि यशला सांगू नका, मला त्याला एंटीटॉन टेक्नोलॉजी वाला ना सीलन के धब्बे ना निशान, बजट में बढ़ाए घर की शान। Amazon 10th Prime Day 4 से 6 जुलाई। पाइए 10th एनिवर्सरी डील्स Samsung Galaxy S25 Ultra पर। Amazon Prime Day, join Prime now। आपकी इस खुशी को ना कभी दर्द की नजर न लगे, इसीलिए ओमनीजेल। इसका डाइक्लोफेनेक फॉर्मूला साधारण जेल के मुकाबले अंदर तक जाए और गहराई से दर्द को मिटाए। Happy Prime Day to you, सारे Prime members को। Happy 10th Prime Day to you, 4th to 6th July it's on। Wrapped in anniversary deals before they're gone. Cut down on you, launches Prime members first in line. Birthday brands behind their blockbusters.com. Don't miss Amazon 10th Prime Day, 4th to 6th July. Join Prime now। दांतों के डॉक्टर कहते हैं कोलगेट स्ट्रॉन्ग टीथ सड़न से बचाए। डॉक्टर ने कहा है। डॉक्टर की बात तो सुननी ही पड़ेगी। क्यों जी? अरे हाँ जी, कोलगेट स्ट्रॉन्ग टीथ का फॉर्मूला दांतों को सड़न से बचाए। कोलगेट स्ट्रॉन्ग टीथ। जीनियस नहीं,
जो औरों की खुशी में पाए अपनी खुशी बांट लीजिए। जी माने जीनियस। Amazon 10th Prime Day 4 से 6 जुलाई पाइए 10th एनिवर्सरी डील्स। डेली एसेंशियल्स के सबसे बड़े ब्रांड्स पर Amazon Prime Day। Join Prime now। Bayar kita bayar. Bayar. Bayarnya berapa? Amazon 10th Prime Day 4 से 6 जुलाई पाइए 10th एनिवर्सरी डील।